हॅलो गाईज, वेलकम टू द चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टींबद्दल डिस्कस करायचं आहे की ज्यामुळे तुमचं जे न्यू इयरचं जे रेझोल्युशन आहे ते 2025साठी तुम्ही सुरू करू इच्छिता त्यामध्ये तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही. तर चालू करूया आपल्या व्हिडिओला. तर पहिला पॉईंट आहे टेल नो वन. एखादी गोष्ट, एखादा बदल, एखादी चांगली सवय जेव्हा आपल्याला सुरू करायची असते तर बऱ्याच जणांना अशी सवय असते की त्या गोष्टीबद्दल तुम्हाला इतकी उत्सुकता असते की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सगळ्यांना सांगायचं आहे. पण थांबा, हे जे तुम्ही सगळ्यांना सांगताय ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. कारण जेव्हा तुम्ही खूप उत्सुक असता आणि या गोष्टीबद्दल तुम्ही सगळ्यांना सांगता, तुम्हाला तुमच्या सांगण्यामागे तुम्हाला एक उद्दिष्ट असतं की तुम्हाला त्यांच्याकडून एक पर्टिक्युलर रिस्पॉन्स आला पाहिजे. जसं की समजा मी उद्यापासून जिम चालू करणार आहे आणि त्या जिम चालू करण्याबद्दल मी एखाद्याला सांगितलं की मी उद्यापासून जिम चालू करतोय, तर समोर रिस्पॉन्स आला गुड, एक्सलंट, व्हेरी गुड फॉर यू. तर तुम्हाला आधीच खूप चांगलं वाटायला चालू होतं, फुलफिलमेंट फील होते, पण त्यासाठी तुम्ही ॲक्च्युलीमध्ये काहीच काम केलेलं नाही आहे. तर अशा फिलिंगचा काय उपयोग? तर काही लोक अशी पण असतात की जी तुम्हाला निगेटिव्ह फीडबॅक देतील, तर ती म्हणतील की बघूया किती दिवस तू करू शकतोस. पण या अशा गोष्टींमुळे, अशा रिॲक्शनमुळे तुमच्यामध्ये एक निगेटिव्ह फिलिंग जनरेट होईल, तेव्हा तुम्हाला वाटेल की अरे बाबा, माझ्यामध्ये काय दम आहे की नाही कुठली गोष्ट करण्याचा. तर यासाठी जेव्हा तुम्ही कधी पण एखादी गोष्ट नवीन काहीतरी सुरू करायची इच्छिता, ती बाकीच्यांना सांगण्यात काही अर्थ नाही आणि त्या गोष्टीच्या, त्या एनर्जीच्या, त्या अँगरचा तुम्ही वापर त्या गोष्टीला चॅनल आउट करा. ती गोष्ट करून तुमच्यामध्ये ॲक्च्युअल बदल त्यात घडतील. तर ही गोष्ट तुम्ही पहिला अवॉइड करा की वॉट एव्हर रेझोल्युशन यू हॅव स्टोर्ड फॉर दिस इयर, डोंट टेल आउट और डोंट ब्रॉडकास्ट इन द सोशल मीडिया बिकॉज दिस नॉट गोइंग टू ब्रिंग यू एनी गुड. तर सेकंड पॉईंट आहे स्टार्ट बिफोर यू रेडी. खूप जणांना अशी सवय असते की त्यांना पूर्वतयारी करायची खूप सवय असते. जसं की मला एखाद्या वेळी मला जिम लावायचं आहे, तर मी त्यासाठी जिमचा पर्टिक्युलर शर्ट घेणार, मला पर्टिक्युलर शॉर्ट्स घ्यायचे, पर्टिक्युलर शूज आल्यानंतरच मी जिम सुरू करणार. तर तुम्ही कधीच रेडी राहू शकत नाही. लाईफमध्ये अशा सिच्युएशन असतात जिथे आपल्याला ॲक्शन्स घ्यायची गरज पडते, पण आपल्याकडे त्या सुविधा नसतात. पण स्टील वी हॅव टू टेक दी ॲक्शन्स. तर व्हॉट एव्हर यू आर फिलिंग, कशा पण तुमच्यामध्ये काय फिलिंग्स असतील, कसं पण तुम्हाला वाटत असेल, कधी कधी लोक म्हणतात अरे मला आज काम करण्याची इच्छा नाही. इच्छा नसली तरी तुम्हाला काम करायला स्वतःच्या बॉडीला किंवा तुमच्या माइंडला ट्रेन करावं लागेल. कारण लाईफमध्ये सिच्युएशन ठरवून येत नाहीत. तुम्हाला तशा प्रकारे ॲक्शन्स घेण्यासाठी स्वतःला ट्रेन केलं पाहिजे. आणि जरी तुमची रात्री झोप झाली नसेल, जरी तुमची बॉडी त्यासाठी रेडी नसेल, जेव्हा काहीही सिच्युएशन असतील, काहीही बॅकग्राऊंडला होत असेल, पण तरी पण ॲक्शन घ्यायला चालू करा. ओके. थर्ड पॉईंट आपला आहे डोंट हाईड. आता इंस्टाग्रामवरती काही सिग्मा आणि बेटा मेलचे व्हिडिओज बघून खूप जणांना अशा फॅन्टसी असतात की आपण एखाद्या ठिकाणी स्वतःला डांबून घेणे, सोसायटीपासून स्वतःला दूर करणे, आपल्या मित्रांपासून स्वतःला दूर करणे आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटवरती काम करणे, हे खूप ऐकायला पण मस्त वाटतं, नाही का? जसं की तुम्ही एक बॅटमॅन आणि ब्रूस वेन आहात की तुमच्या गुहेमध्ये राहून तुम्ही ट्रेनिंग करताय आणि जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडाल, तुमच्या गुहेतून तुम्ही बाहेर पडाल, लोक तुम्हाला बघून टाळ्या वाजवतील. पण असं काही घडणार नाही आहे. हे फक्त फॅन्टसी आहे. आपण या समाजात राहतो आणि आपल्याला या समाजातच आपली इम्प्रूव्हमेंट करून आपले गोष्टी जे इम्प्रूव्ह केलेल्या आहेत आपण ते इम्प्लिमेंट करायचे. तर स्वतःला समाजापासून दूर करण्यात काहीच पॉईंट नाही. बाहेर जावा, लोकांशी भेटा, लोकांबरोबर काही गोष्टी त्यांच्यासोबत करा, त्यांच्यासोबत ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता, सोशल ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे तुमचं सोशल बॉन्डिंग फॉर्म होईल आणि तुम्ही जे सेल्फ इम्प्रूव्हमेंट तुमच्या बॅकग्राऊंडला करताय त्यासाठी तुम्हाला अजून बूस्ट मिळण्याची यातून मदत होईल. चौथा पॉईंट आपला असा आहे टेक वन डे ॲट अ टाईम. खूप जणांना सवय असते, जेव्हा आपण एखादा नवीन रेझोल्युशन घेतलाय, नवीन एक ॲक्टिव्हिटी आजपासून आपण सुरू करतोय, तर सगळी एनर्जी एका दिवसात त्या गोष्टीमध्ये घालून द्यायची. पण असं कधीच करू नका. जसं की फॉर एक्झाम्पल जिमचं घेऊया आपण. तुम्ही आज खूप मोटिवेट आहात, मोटिवेशन तुमच्यात खूप भरलेलं आहे आणि तुम्ही जाताय जिममध्ये आणि आज दिवसभरात सगळे वर्कआउट करून टाकताय. 3 ते 4 तास तुम्ही जिममध्ये घालवताय आणि दुसऱ्या दिवशी तुमचं परत बॉडी एकमुळे तुम्ही जिमला जाणं तुम्हाला पॉसिबल नाही. तर हे एक एक्झाम्पल झालं. तसंच तुम्ही
ज्या काही गोष्टी एव्हरी सिंगल थिंग इन युअर लाईफ यू हॅव टू टेक वन डे ॲट अ टाईम. वन डे ॲट अ टाईमचा मिनिंग असं आहे की लाईफची जर्नी ही आपली खूप मोठी एक ट्रेनची जर्नी आहे. त्याच्यामध्ये रुळावरती आपली गाडी चालत ठेवायची असेल तर तुम्हाला ईच अँड एव्हरी डे इन्क्रिमेंटल स्टेप्स घ्यावे लागतील. रोज एक स्टेप्स तुम्ही घेऊ शकता तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी. जस्ट तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की तुमची जी ट्रॅजेक्टरी आहे ट्रेनची जाण्याची ती करेक्ट पाथमध्ये आहे का नाही. त्यासाठी तुम्हाला इन्क्रिमेंटल स्टेप्स घ्यावे लागतील, काही रिपेअरमेंट करावं लागतील, काही फ्लेक्झिबल राहावं लागेल की तुम्हाला काही अजून चेंजेस करावे लागतील का, अजून स्मूथली तुम्ही कसं जाऊ शकता तुमच्या जर्नीमध्ये तुमच्या डेस्टिनेशनपाशी पोहोचण्यासाठी. तर त्यामध्ये तुम्हाला every step you have to take incrementally. Each and every day you will lead to your destination. तर ह्या इन्क्रिमेंटल स्टेप्समुळे काय होईल की जे काही तुम्ही बदल तुमच्यामध्ये घडत आहेत ते एक लिनियर पाथमध्ये जातील. त्याच्यामध्ये खूप सारे बाहेरचे फॅक्टर्स पण असतात की जे अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. पण जेव्हा तुम्ही ईच अँड एव्हरी डे यू आर टेकिंग स्टेप्स टुवर्ड युअर डेस्टिनेशन तर तुम्ही काही वेळी गॅप जरी पडला तरी त्याचा गॅपचा तुमच्या फुल जी जर्नी तुम्ही आत्तापर्यंत केलेली आहे त्याच्यावरती इतका परिणाम होत नाही. तर टेक ईच अँड एव्हरी डे ॲट अ टाईम, देन यू विल लीड टू युअर डेस्टिनेशन ॲज स्मूथली अँड इझिली ॲज पॉसिबल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वांना कळेल की कधी कधी मी नवीन एखादा व्हिडिओ अपलोड करेन ते त्यावेळी तुम्ही तो पाहू शकता. थँक्यू.